असनोली गावात वाजणार अभ्यासाचा भोंगा। नवीन वर्षात ग्रामपंचायतीने घेतला ठराव। सर्वांगीण विकासासाठी शिक्षणावर भर देण्याची गरज असून आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी व त्यांना अभ्यासाची आवड लागावी म्हणून संध्याकाळी 7 ते रात्री 9 अभ्यासाचा भोंगा वाजविण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे। नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत सरपंच विष्णू देसले, उपसरपंच अंकुश सातपुते यांच्या संकल्पनेतून हा ठराव मांडण्यात आला असून या ठरावानुसार गावातील मुले संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घराघरात अभ्यास करताना दिसून येणार असून त्यामुळे एकाच वेळेत संपूर्ण गावातील मुले अभ्यास करण्यासाठी बसतील असे नियोजन करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष नितीन दिनकर, सर्व सदस्य, प्रगती विद्यालय, जिल्हा परिषदेचे गुणवंत शिक्षक व ग्रामस्थ यांच्या एकमताने हा ठराव पारित करण्यात आला आहे। अनेकांनी नवीन वर्षासाठी वेगवेगळे संकल्प केले असून असनोली ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक ठराव पारित करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे। सरपंच विष्णू देसले यांच्या या संकल्पनेचे सर्व तालुक्यात कौतुक होत आहे। सर्वांना नमस्कार। आज आपण इथे पालक समाजाचे सर्व पालक आणि शिक्षक वृंद जमलेले आहोत। खूप चर्चा झाल्या, खूप भाषिक वातावरणात जवळजवळ 2 तास पालक सभा झाली। ग्रामसभेसाठी याच्यात सगळ्यात मोठा आनंद अशी पालक सभा आजपर्यंत मी पाहिलेली नाही आणि पाहिलेली नाही। कारण आहे अभ्यासाला बसली पाहिजे। चांगलं काम करायला मागे पुढे लोक पाहत नाही। चांगल्या कामासाठी चांगल्या मनाने उपस्थित राहून हे कार्य पार पाडलं जातं। त्याच्यासाठी सर्वांनी एकदा सणासाठी सगळी टाळ्या वाजवा। त्याचं कारण सांगतो, गेल्या 10 ते 15 वर्षाचा इतिहास आता मागाशी परत विषय गेले की असनोली काय, असनोली काय होती। असनोली एक डेंजर झोन होतं, रेकॉर्ड होता असनोलीचा, पोलीस स्टेशनला पण नोंद होती। परंतु 15 वर्षानंतर गाव पद्धतीने बदलला। एकमेव कारण शिक्षणाच्या धोरणाने शिक्षणाच्या पातळीने आणि आपल्या गावाचा इतिहास बदलण्यासाठी मुख्य घटक म्हणजे आपल्याला जे गुणी शिक्षक मिळाले ते या गावाच्या विकासाला हातभार लावणारे शिक्षक आहेत, तेही मी सांगू इच्छितो। मी महाराष्ट्र पटलावर महाराष्ट्र सरपंच संघटना या संघटनेमध्ये कामही करतोय। त्या संघटनेचे सर्व सरपंच आता भास्कर पेरे पाटील यांना ते करतात। भास्कर पेरे पाटलांच्या समवेत मी त्यांचे बरेचसे कार्यक्रम अटेंड करतोय आणि माझी इच्छा आहे नक्कीच भास्कर पेरे पाटील या गावाला येतीलच। आणि कोणती ती शाळा कोणती आपली बाबरेवाडी, आता शाळा समिती कमिटी आता सगळे येंगे, त्या कमिटीला पण मी आवर्जून सांगेन की एकदा आपल्या शाळेची सहल त्या गावी गेलीच पाहिजे। ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन असे दोन्ही म्हणून आपण व्हिजिट द्यायची आणि त्याच्यात सुज्ञान पालक वर्ग हेही सहभागी असले पाहिजे। अशा पद्धतीचं नियोजन करून पुढे चालूया। आता सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं गाडीवर लोक ज्यावेळेस ठाणे जिल्ह्याच्या आमच्या गावाच्या विकासावर आराखड्यावर चर्चा होते त्यावेळेस आवर्जून सरपंच म्हणून मला उठवलं जातं, जबरदस्तीने उठवलं जातं की तुम्ही जाऊन बोला। आणि बोलताना जास्त गावाचा विकास तर चालूच आहे, होईलच, पण खरा विकास कुठे आहे तर खरा विकास हा आपल्या जिल्हा परिषद शाळेचा आहे। का ज्या वेळेस विद्यार्थी तू शिकून पुढे येतील तरच तो विकास आपला पुढे जिल्ह्याला, तालुक्याला, महाराष्ट्रात पटलावर दिसेल। आणि तो आज महाराष्ट्राच्या पटलावर नवविद्यालय सारख्या परीक्षेत, स्कॉलरशिप सारख्या परीक्षेत आपली जिल्हा परिषद शाळा आज गौरवते, तिचं नाव गाजतंय। हे अभिमानाने मी तिथे सांगत असतो आणि अभिमानाने लोक मला उठून आपल्या गावाची स्तुती करायला ज्यावेळेस सांगतात ना तो मोठा अभिमान वाटतो आणि ते आवर्जून करतो। आता गाडीवर माझे बरेचसे वाक्य आहेत, झाडे लावा झाडे जगवा, याला अडव त्याला जिरव करण्यापेक्षा पाणी अडवा पाणी जिरवा। माझा अभिमान, माझा स्वाभिमान, माझी जिल्हा परिषद शाळा हे जेव्हा वाक्य पडलं जातो गाडीवर तर प्रत्येक शिक्षक विचारतो तुमची शाळा अशी काय करते। अभिमान गाडीवर लिहिलं हो, कारण माझ्या शाळेत येणार शिक्षक, माझ्या शाळेत प्रत्येक विद्यार्थी, माझे गावकरी हे सर्व मिळून ज्यावेळेस शाळेचा हा डेव्हलपीकरण आणि शाळा महाराष्ट्र पटलावर गाजते ना तेव्हा मला माझा अभिमान आहे। म्हणून याच पहिला आणि ठाणे जिल्ह्यात असा पहिला सरपंच असेल का माझ्या गाडीवर माझ्या जिल्हा परिषदेचा लोगो आहे।
महाराष्ट्राच्या पट्टावर महाराष्ट्रामध्ये ना ठाणे जिल्ह्यात बऱ्याचशा आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि बोर्ड चालल्यात. त्याला कारण आज सुशिक्षित मॅडम पण आहेत, सर आहेत, की आपलीच मुलं इंग्लिश मिडियमला गेली पाहिजे, आपली मुलं उच्च शिकली पाहिजे. परंतु आता आपण काल आणि ही सुरुवात मला तरी वाटते शहापूर तालुक्यात आसमानी शाळेपासून झाली, की बाहेरचे विद्यार्थी आपल्या गावात येऊन आपलं गावाचं नाव उज्ज्वल होते. याच्यापेक्षा मोठी बात नाही. 15 वर्षापूर्वी ज्या आमच्या गावाला लागलेला गंज म्हणजे आपण एक लोखंड होता, आमचे विद्यार्थी एक लोखंडाचे रूपाने होते. आणि ह्या 15 वर्षाच्या सहवासात तुमच्यासारखा सर्व शिक्षक वर्ग परीस म्हणून आला आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला स्पर्श केला आणि त्याच्या बुद्धीचं सोनं केलं. ही मोठी अभिमानाची बाब आहे. आता व्हिडिओ गाजतोय भोंगा, त्या संदर्भात फक्त चर्चा करतो. सहमती तुमची पाहिजे. आणि सर, मी किंवा शाळा समितीचे अध्यक्ष वगैरे पहिल्यांदा विद्यार्थ्यांशी चर्चा करू. त्यांना ते मान्य आहे का? त्यांना मान्य आहे, पण त्यांना विचारणं आणि ग्रामसभेमध्ये एक थोडंसं ते तो होऊन जाईल विषय. ग्रामसभेत ठराव घेऊन पहिला हा ठराव. आता मला तरी वाटायला लागलं ना ग्रामसभेतच भरवली. ग्रामसभा येत नाही ना, कारण यांची मुलं आहेत म्हणून इथे आहेत. याचा अर्थ काय होतो माहितीये का? दोन्ही गोष्टी इथं घडल्या जातात. मुलांशी संवाद होईल आणि मुलांची पण सभा घेणे, महिलांची सभा घेणे, ग्रामस्थांची सभा घेणे. मला आता खरोखर वाटायला लागला की पालक सभा ज्यावेळेस असेल ना 1-2 महिने अगोदर आपण हे ठेवू आणि त्या गोष्टी सगळ्या इथं केल्या जातील. काय त्याच्यात डाऊट नाही. इथे विकास कुठून घडतो? इथूनच घडतो ना. मग विकासाच्या गोष्टी इथंच झाल्या पाहिजे आणि त्याला प्राधान्य देतील लोक, मला तरी वाटतंय. बस आता काही बोलण्यासारखं खूप वेळ आम्ही सगळे कंटाळलेले. आणि भोंग्याचा विषय 7 ते 9 चालू आहे विषय, परंतु आपण 7 ते 8 सुरुवात करू 1 तासाची. कारण का महिलांच्या सिरियल असतात ना, ती सिरियल त्यांना बघायचीच असते. मग ते अभ्यास जाऊ दे बाजूला, पण हा बदल आपण करू. नंतर आपण आपल्या मुलांमध्ये उतरवू. मग हा गावात येईल सगळा विषय. मग हळूहळू बदल दिसेल आणि बदल होतोच, होईल. त्यात 3 मात्र शंका नाही. एवढं बोलतोय. आणि सर्व गुणी शिक्षकांचे मी पुन्हा एकदा मनापासून आमच्या आस्तुरी नगरीमध्ये येऊन, आमची आस्तुरी नगरी आणि हे मंदिर खरोखर मंदिरच झाले आणि ह्या मंदिरातच खरी विद्या दिली जाते. एवढं बोलतो. इथेच थांबतो. धन्यवाद.